नवी मुंबई पोलिसांनी मोठी कामगिरी करत बनावट पोलीस बनून फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे। 31 जुलै 2025 रोजी खारघर येथे 68 वर्षीय पवन कुमार केजरीवाल यांची 1.5 लाख रुपयांच्या दागिन्यांची फसवणूक झाली होती। आरोपीने स्वतःला पोलीस अधिकारी म्हणून दाखवून तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला गांजा सापडलाय असे सांगून त्यांचे दागिने बॅगेत ठेवायला सांगितले आणि हातचलाकीने चोरी केली। घटनेनंतर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। वरिष्ठ अधिकारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय एन पुरे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे दीपक साकोरे आणि पोलीस उपायुक्त गुन्हे सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला। गुन्हे शाखा कक्ष 2 च्या पथकाने 20 ते 25 दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढला। तपासातून आरोपीची TVS MH15BA 1617 ही दुचाकी सापडली। त्यावरून पोलिसांनी पुण्यातील कोंढवा येथे छापा टाकला। त्यावेळी आरोपी सज्जाद गरीब शहा इराणीची पत्नी फिजा इराणी ही चोरीचे दागिने विकण्यासाठी जात असतानाच पकडली गेली। तिच्याकडून 1186 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि बनावट ID, आधार कार्ड, पॅन कार्ड असा मुद्देमाल जप्त झालाय। यानंतर सज्जाद इराणीला 28 ऑक्टोबर 2025 रोजी अटक करण्यात आली असून 6 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाली आहे। आरोपीने कबुली दिली आहे की त्यांनी नवी मुंबई परिसरात 15 गुन्हे आणि इतर ठिकाणी 100 पेक्षा अधिक गुन्हे केले आहेत। आरोपीवर मोका कायद्यानुसारही कारवाई करण्यात येत आहे। या उल्लेखनीय कारवाईत सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ देसाई, पोलीस उपनिरीक्षक देशमुख, पोलीस हवालदार धनवटे, पोलीस हवालदार दुधार, पोलीस हवालदार जोशी, पोलीस हवालदार पाटील, जेजूरकर, पोलीस हवालदार पांचाळ, महिला पोलीस हवालदार चंदगीर, पोलीस हवालदार सावंत, पोलीस नाईक मोरे, पोलीस नाईक गायकवाड, पोलीस शिपाई तांदळे, पोलीस शिपाई भोये, महिला पोलीस शिपाई गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। या गुन्ह्यामध्ये जो विक्टिम आहे त्याचं साधारणतः 1.5 लाखाचं सोन्याचे दागिने हातचालकीने आरोपीने चोरून नेलेले होते। ही माहिती प्राप्त झाल्यानंतर आपल्या गुन्हे शाखेकडे आपल्या अधिकाऱ्यांनी तेथील तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळाली की याच्यातील जो काही संशयित आरोपी आहे आणि त्यांनी जी काही गाडी वापरलेली होती तिच्यावरून तो पुणे येथे असल्याची आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्या मोटरसायकल सुद्धा त्याच ठिकाणी आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तिथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकला। हा छापा 12 ऑक्टोबर रोजी त्याच्या राहत्या ठिकाणावर टाकण्यात आला होता आणि ज्यावेळेस तिथे छापा टाकला त्यावेळेस तिथे त्याच्याकडून त्याच्या पत्नीकडून, आरोपीचं नाव आहे सज्जाद गरीब शहा इराणी, याच्या पत्नीकडून फिजा सय्यद इराणी तिच्या पत्नीचं नाव आहे, तिच्याकडून 1186 ग्रॅम म्हणजे 1 किलो 186 ग्रॅम इतके सोन्या चांदीचे ओरिजिनल असलेले दागिने हे तिच्याकडे मिळून आले। या सर्व दागिन्यांची किंमत साधारणतः 1,25,10,886 इतकी आहे आणि या गुन्ह्यांमध्ये जी वापरलेली मोटरसायकल होती ती मोटरसायकल सुद्धा त्या ठिकाणी मिळून आलेली आहे। या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून विचारपूस केल्यानंतर आपल्या नवी मुंबई परिसरातील म्हणजे नवी मुंबई आयुक्तालयातील जवळजवळ 16 गुन्हे याच्यामध्ये उघड झालेले आहेत। पोलीस बतावणीची हे सर्व गुन्हे आहेत आणि त्याच्यामध्ये खारघरची 3, पनवेल शहर पोलीस स्टेशनची 4, कामोठ्याचे 2, सानपाड्याचे 2, रबाळेचे 2, नेरूळ, खांदेश्वर आणि सिबिडीचा प्रत्येकी 1 असे एकूण 16 गुन्हे या ठिकाणी डिटेक्ट झालेले आहेत आणि एक जळगावचा आहे रामानंद पोलीस ठाण्याचा, तो पण यामध्ये डिटेक्ट झालेला आहे। आणि या सर्व गुन्ह्यांव्यतिरिक्त त्याचं जर पूर्व गुन्हेगारी जर पाहिली तर तो नुकताच मार्चमध्ये मोक्कामधून सुटलेला होता। जवळपास 100च्या वर गुन्हे त्याच्यावर आतापर्यंत दाखल आहेत आणि आता मार्चमध्ये सुटल्यानंतर पुन्हा त्यांनी हे असे त्याचे गुन्हेगारीचे कृत्य त्यांनी चालू ठेवलेले आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त, सहआयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त लांडगे साहेब आणि त्यांची टीम, युनिट 2 चे अनिल पाटील,
PI आणि API एकनाथ देसाई आणि PSI देशमुख आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे. तर ही आपली आता पहिली प्रॉपर्टी ऑफेन्सेसची माहिती होती. प्रेसवर तुम्हाला सगळ्यांना मिळाली. नाही, याच्यामध्ये पर्टिक्युलरली आता हा पहिला आरोपी आपल्याला मिळालेला आहे आणि याचे अजून सहकार्य आहे. मला वाटतं दुसरा पण अजून वनमानेला पण आपण 3 आरोपी आहेत अजून, पण ते एकाचं नाव दिलेलं आहे आपण याच्यामध्ये. 3 आरोपी अजून आहे. ते आरोपी सुद्धा सोन्या व्यतिरिक्त पैसे वगैरे काही नाही, त्याच्यामध्ये काही कॅश मिळालेली नाही. मोटरसायकल, चोरीचे मोटरसायकल मिळाले. हा, त्याच्यामध्ये विशेष म्हणजे त्यांनी बनवलेलं पोलीस इन्स्पेक्टरचं ओळखपत्र त्याच्यामध्ये मिळालेलं आहे. ते पण तुम्हाला दाखवू आम्ही. त्याच्या बॅगमध्ये काही ID कार्ड्स मिळालेले आहेत, त्याचं आधार कार्ड मिळालेलं आहे आणि पोलिसांचं एक बनवलेलं पोलीस इन्स्पेक्टरचं ID कार्ड मिळालं. आधार कार्ड ओरिजिनल होतं. आधार कार्ड ओरिजिनल आहे. बायकोला म्हणजे पत्नीला काय सहआरोपी केलं नाही, आता तो तपासात आम्ही निश्चितच पाहू. आता तपासामध्ये निष्पन्न होईल त्या पद्धतीने करू. शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक कांबळे, नवी मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.